आणि कांद्याचे भाव यावर्षी 5,000 रुपये तुम्हाला 100% दिसणार आहे. आणि 2,000च्या आतमध्ये जर भाव आले तर शेतकऱ्यांनी थोडंसं थांबून कांदे मार्केटमध्ये आणावे. भविष्यात करता तुमचा या नात्याने सांगतो की या वर्षासारखं वर्ष परत परत येणार नाहीये. 3,500 रुपये 15 जुलैला कांदे विकायलाच पाहिजे. अब की बार 5,000 पार. तर शेतकरी मित्रांनो, बऱ्याचशा शेतकरी बांधवांच्या मनात एकच प्रश्न आहे की ह्या वर्षी कांद्याचे बाजारभाव हे 5,000च्या पार जातील की नाही जातील. तर आपल्यासोबत आज कोपरगावचे प्रसिद्ध कांदा व्यापारी आणि एक विश्वसनीय नाव असे राजूभाऊ सांगळे आपल्यासोबत आहे. नमस्कार राजूभाऊ. तर सध्या जे कांद्याचे बाजारभाव आहे त्याबद्दल तुम्हाला काय सांगू इच्छिता तुम्ही? सध्याची परिस्थिती खूप चांगली आहे. शेतकरी वर्ग जो आहे तो ह्या वर्षीचा खूप हुशार आहे आणि कांद्याची लागवड भरपूर झाली, परंतु पावसामुळं कांदे थोडेसे ॲव्हरेज यावर्षी कमी आहे. दरवर्षीच्या तुलनेमध्ये ॲव्हरेज खूप कमी आहे. ॲव्हरेज कमी असल्यामुळे कांद्याचे भाव यावर्षी सुरुवातीपासून चांगलेच राहणार आहे. आणि 2,000च्या आतमध्ये जर भाव आले तर शेतकऱ्यांनी थोडंसं थांबून कांदे मार्केटमध्ये आणावे. भविष्यात कांद्याचे भाव हे वाढतच राहणार आहे. दर 15 दिवसानंतर कांद्याचे भाव 500 रुपयाने वाढणार आहे. आणि कांद्याचे भाव यावर्षी 5,000 रुपये तुम्हाला 100% दिसणार आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाने 2,000च्या आतमध्ये कांदा आला तर त्यांनी अजिबातसुद्धा घाई करू नये. थोडे 2,000च्या आतमध्ये आला तर लगेच स्टॉप. 2,000च्या पार झालं की हळूहळू टप्प्याटप्प्याने मार्केटमध्ये आणायला सुरुवात करावी. तर आजचे रेट काय आहे मार्केटचे? आजचे कांद्याचे भाव आहे 2,000 ते 2,400 रुपये. आणि येणाऱ्या 15 दिवसात हे भाव कसे राहतील? 3,500 रुपये 15 जुलैला कांदे विकायलाच पाहिजे. म्हणजे येत्या 15 दिवसात 3,500च्या आसपास रेट जाणार आहे. आणि सध्या जो मार्केटला माल येतोय त्याची गुणवत्ता कशी आहे? आणि आता सध्याची गुणवत्ता खूप चांगली आहे. मार्केटमध्ये जो पाठीमागं जो माल होता, जो पावसाने खराब झालेला, तो माल आत्तापर्यंत निघून गेलेला आहे. आता जो माल आहे तो माल चांगला आहे आणि मागणी पण खूप चांगली आहे. आणि संपूर्ण राज्यामध्ये मागणी आहे, असं काही नाही का इथंच मागणी आहे. परंतु आपले जेवढे राज्य आहे त्या राज्यामध्ये प्रत्येक राज्यामध्ये आज देशावरती 27 ते 3,000 रुपये कांदे विकले जाऊ राहिले. आणि टप्प्याटप्प्याने भाव वाढता हे शेतकऱ्यांसाठी सुद्धा खूप चांगली बाब आहे. तर आपण नेहमी बघतो शेतकरी राजा माल, म्हणजे जेव्हा भाव वाढता अचानक आवक वाढती, तर ह्यावर्षी तसं होताना दिसून येत नाही आहे का? अजिबात नाही. शेतकरी खूप हुशार आहे. यावर्षीचा शेतकरी खूप हुशार आहे. 2,000च्या आतमध्ये आलेला शेतकरी लगेच थांबतोय. आवक कमी होते मार्केटमध्ये. 2,000च्या पार झालंय की आवक बरोबर कॉन्स्टंट आवक आहे यावर्षी. त्यामुळं जेवढा माल मार्केटमध्ये येतोय तेवढा माल सप्लाय होतोय, माल स्टॉप नाही होते. तर या पुढील काळासाठी तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता? 5,000 रुपये कांदे यावर्षी 100% होणार आहे, काही शंका नाही. आणि हळूहळू टप्प्याटप्प्याने ज्यांना जशी अडचण आहे तसे कांदे विकले तरी काही अडचण नाही आहे. परंतु 2,000च्या आतमध्ये शेतकऱ्याला विनंती आहे, त्यांनी कांदेच विकले नाही पाहिजे. आता सध्या मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे या नात्याने सांगतोय की शेतकऱ्यांनी गेल्या 2-3 वर्षामध्ये खूप शेतकऱ्यांनी कष्ट सहन केलेले. त्यामुळे या वर्षासारखं वर्ष परत परत येणे नाही आहे. आणि हातात आलेला चान्स त्यांनी सोडू नये असं माझं म्हणणं आहे. तर हे रेट किती दिवसापर्यंत, जोपर्यंत नवीन लाल कांदा मार्केटला येत नाही तोपर्यंत ह्या कांद्याचे रेट टिकून राहतील ना? हो, काही हरकत नाही. 100% कांद्याचे बाजार अजिबात सुद्धा कमी होणार नाही. तर शेतकरी मित्रांनो, तुमच्याकडेही जर काळीत कांदा असेल तर तो कांदा विकण्याची घाई करू नका. टप्प्याटप्प्याने माल आपल्याला बाजारात आणायचा आहे. एक खट्टी आपल्याला मार्केटमध्ये गर्दी करायची नाही, जेणेकरून आपल्याला हे रेट कॉन्स्टंट राहतील आणि हळूहळू वाढत जातील. तर अजून काही सूचना भाऊ शेतकऱ्यांसाठी? काहीच नाही. 2,000 रुपयाच्या आतमध्ये कांदा आला की त्यांनी थोडंसं कमी प्रमाण करायचं विकण्यासाठी. 2,000च्या पुढे गेलं की हळूहळू टप्प्याटप्प्याने जशी अडचण असेल तसा कांदा विकला जावा. परंतु माझं म्हणणं असं राहील की यावर्षीचा शेतकरी, कांद्याचा जो शेतकरी आहे तो खूप हुशार आहे. यावर्षी तो टप्प्याटप्प्याने कांदा बाजारात आणू राहिला आहे आणि त्यामुळे बाजार अतिशय सुंदर प्रकारे वाढत्या दृष्टीने दिसत आहे.
तर एक व्यापारी असूनही शेतकऱ्यांचं हित जपणारे असे आमचे राजूभाऊ यांनी शेतकऱ्यांसाठी जे मोलाचं मार्गदर्शन दिलं त्याबद्दल मी तुमचं धन्यवाद मानतो. आणि शेतकरी मित्रांनो, असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपल्या शेतकरी मित्र मार्गदर्शन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच अद्रकचे नियमितपणे बाजारभाव आपल्या चॅनलवर येत असतात. तर तुम्ही अद्रक उत्पादक असाल तर तुम्हीही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.